बघूयात पावसाच्या बातम्या। रायगड जिल्ह्याला आज अति मुसळधार अशा पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे आणि काल रात्रीपासून विश्रांतीसाठी घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा रायगडमध्ये दमदार पद्धतीने सुरुवात केली आहे। यामुळे अनेक नद्या दुथडी भरून वाहू लागल्यात। माणगाव तालुक्यामधल्या कलमज नदीला सुद्धा मोठ्या प्रमाणावरती पाणी आलंय। ही नदी प्रचंड वेगाने आणि विस्ताराने सध्या वाहताना दिसतेय। जिल्ह्याला आज मुसळधार पावसाचा हवामान विभागाकडून इशारा देण्यात आलेला आहे आणि त्यामुळे जिल्हा प्रशासन देखील आता सतर्क असल्याचं पाहायला मिळतंय। 2 दिवसांपूर्वी लागलेल्या पावसामुळे आता रायगड जिल्ह्यातल्या अनेक ज्या नद्या आहेत त्या प्रवाहित झालेल्या पाहायला मिळतात। काळ नदी देखील दुथडी भरून वाहताना पाहायला मिळाली। आज कळमजे माणगाव तालुक्यातलीच मुंबई गोवा महामार्गाला लागून असलेली कळमजी नदी देखील आता दुथडी भरून वाहताना पाहायला मिळते। आपण बघितलं तर माणगाव बायपासचा रखडलेला जो प्रश्न आहे आणि त्या बायपाससाठी खोदकाम करण्यात आलेल्या या कामामध्ये अनेक ठिकाणचं जे पाणी आहे ते कळमजे नदीकडे वळवण्यात आल्यामुळे संपूर्ण ही कळमजे नदी आहे ती आता दुथडी भरून वाहताना पाहायला मिळते। एकंदरीत जर बघितलात तर रायगड जिल्ह्यात मागील 2 ते 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळतोय। काही भागांमध्ये झाडांची देखील पडझड झालेली पाहायला मिळते। आपण काल रात्रीपासून जर बघितलं तर पावसाने विश्रांती घेतली असली तरी 2 दिवसांपूर्वी लागलेल्या पावसामुळे आता जे ओढ्यांचं जे पाणी आहे ते नद्यांकडे वळलेलं पाहायला मिळते आणि त्यामुळे आता ह्या नद्या आहेत त्या प्रवाहित झालेल्या पाहायला मिळतात। गणेश मापरळकर, एबीपी माझा, रायगड।